जय जय गुरुदेव दत्त. महाशिवरात्रीची रात्र होती. चंद्र आकाशात शांतपणे चमकत होता. गावातल्या प्रत्येक घरात दिवे विझले होते. पण गावाच्या टोकाला असलेलं एक जुनं शिवमंदिर मात्र उजळलेलं होतं. त्या गावात एक माणूस राहायचा. नाव गणेश. कष्टकरी, प्रामाणिक, पण नशिबाने साथ सोडलेली. कर्ज वाढत होतं, घरात आजारी आई, लोकांची टिंगल आणि स्वतःवरचा विश्वास जवळजवळ संपलेला. त्या रात्री तो खूप तुटलेला होता. देवा, जर तू आहेस तर मला एक चिन्ह दे, असं म्हणत तू मंदिराकडे चालत निघाला. त्याच्या हातात काहीच नव्हतं, ना फुलं, ना दूध, ना नैवेद्य. मंदिरात पोहोचल्यावर तो शांतपणे शिवलिंगासमोर बसला. माझ्याकडे तुला देण्यासाठी काहीच नाही, फक्त माझं दुःख आहे. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. रात्र पुढे सरकत होती. गाव झोपलं होतं, पण तो जागाच होता. अचानक जोराचा वारा सुटला. मंदिराजवळचं झाड हललं आणि एक पान हळूच येऊन शिवलिंगावर पडलं. गणेशला काहीच कळलं नाही. तो फक्त शांत बसला होता. सकाळ झाली. पुजारी आले आणि ते थक्क झाले, कारण शिवलिंगावर पडलेलं पान होतं बेलपत्र. आणि ती रात्र होती महाशिवरात्रीची. महाशिवरात्रीला रात्रभर जागरण आणि बेलपत्र अर्पण केल्याने विशेष फळ मिळतं, असं शास्त्रात सांगितलं आहे. पण गणेशने काही केलं नव्हतं. त्याने फक्त मनापासून हाक मारली होती. त्या दिवसानंतर हळूहळू त्याच्या आयुष्यात बदल होऊ लागला. आईची तब्येत सुधारली, कामात संधी मिळाली, कर्ज फेडायला सुरुवात झाली. लोक म्हणाले, नशीब बदललं. पण गणेश म्हणाला, त्या रात्री मी काही मागितलं नाही, मी स्वतःला त्याच्याकडे सोपवलं. महाशिवरात्री म्हणजे फक्त उपवास नाही, ती आहे अहंकाराचा त्याग. ती आहे स्वतःला पूर्णपणे शंकराला अर्पण करण्याची रात्र. जेव्हा आपण रिकाम्या हाताने जातो, तेव्हा महादेव आपल्याला भरभरून देतो. कारण शिवाला दूध नको, शिवाला सोनं नको, शिवाला हवं असतं निर्मळ मन. या महाशिवरात्रीला काही मोठं करू नका. फक्त एकदा मनापासून म्हणा, देवा, मी तुझा आहे. जय जय गुरुदेव दत्त.